नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मित्रांनो बघा, पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्याची इंदापूर तालुक्यामध्ये वाळू चोरांचा उच्छाद मांडलेला आहे। वाळू चोरांनी मस्त तहसीलदार रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत गस्त घालतात। स्वतः तहसीलदार जात आहेत। इंदापूरचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब सुद्धा स्वतः, नाळे साहेब स्वतः राऊंड मारतात। परंतु वाळू चोर एवढे हुशार आहेत की हे अधिकारी झोपल्यानंतर किंवा घरी गेल्यानंतर पुन्हा वाळू चालू करतात। म्हणजे रात्री जर समजा हे 12-1 वाजेपर्यंत जर राऊंड असेल तर 12-1च्या नंतर वाळू चालू केली जाते। आता तर चोरांनी असं केलं की पोलीस स्टेशनच्या आवारातली सुद्धा वाळू उचलून नेली, म्हणजे चोरलीच म्हणता येईल। त्याचा माझ्याकडे फोटो सगळं आहे। म्हणजे वाळू चोर तालुक्यामध्ये एवढे वाढलेले आहेत की रात्रभर वाळू बंदच नाही। मग त्या गाड्या फास्ट पळवणे, लोकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय। लोकांच्या घरासमोरून वाळूच्या गाड्या एकदम फास्ट पळवणे, कसलेही भय राहिलेलं नाही वाळू चोरांना। म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये तालुकाभर वाळू चोरांचं जाळं पसरलेलं आहे। जिथं जिथं वाळूचे पॉईंट आहेत त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये वाळूची तस्करी केली जाते। तर याच विषयाचा आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये वाळूचे ठेके फार थोड्या प्रमाणात उपलब्ध आहेत। म्हणजे पंढरपूर भागात वाळूचा निलाव होतो, सोलापूर भागात वाळूचा निलाव थोड्या प्रमाणात। म्हणजे बघा, महाराष्ट्र शासन किंवा सरकारी कामकाज जे आपण म्हणतो ना, हे कसं गलिच्छ सरकारी कामकाज चालतं बघा। आता वाळूचा जर निलाव काढला गेला तर आमचे पर्यावरण प्रेमी मोठ्यानं बोंबलत असतात की पर्यावरणाची हानी होईल। वाळू जर नदीतली उपसली तर तिथं धरणाला काहीतरी अडचण निर्माण होईल। परंतु निलाव न काढता रात्रीच्या वाळूला परवानगी दिली जाते शासनाकडनं की चोरून न्या। आणि अशाच पद्धतीनं महाराष्ट्रात सगळीकडं चोरून वाळू नेण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे। वाळू तस्कर वाढले, मग त्याच्यामध्ये हप्ता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो। पोलीस स्टेशन असेल, सरकारी सगळी जी यंत्रणा असते, महसूल विभाग वगैरे सगळा, अशा ठिकाणी हप्ता सुद्धा मोठ्या प्रमाणे वाढला जातो। तिथं साहेबाचा महिन्याचा हप्ता असेल तो दिवसावरती येतो। म्हणजे आज असं सांगितलं जातं की वाळूच्या ज्या गाड्या जातात भरून, त्या एका गाडीला 4,000 5,000 एका रात्रीचा हप्ता असतो। म्हणजे रात्रीच त्याने भरायचं, रात्ररात्रच निघायचं। मग रात्रीला त्याला 5,000 6,000 7,000 असा हप्ता त्यानं द्यायचा। मग रात्रीत त्यानं किती का गाड्या उचलून या। समजा मित्रांनो 10 गाड्या असतील तर 5,000 आणि 50,000 होतात। जर 100 गाड्या जर एका हद्दीत असतील तर 5 लाख रुपयाचा हप्ता हा एका रात्रीत जमा होतो। म्हणजे 60 लाख रुपये पेक्षा अधिक। म्हणजे बघा, 30 दिवसाचा महिना आहे तर 30×5 150, म्हणजे 1.5 कोटी रुपये एका महिन्याचा इन्कम त्या परिसरातल्या पोलीस ठाण्याचा असेल किंवा महसूल विभागाचा असेल किंवा संयुक्त हप्ता ठरलेला असतो। म्हणजे महिन्याला 1.5 कोटी 2 कोटी रुपये नुसता हप्त्यापोटी जमा होतात। आणि ह्यातले सगळीकडेच पैसे जात असतील, नुसते काय हे तहसीलदार महोदय असतील किंवा पोलीस अधिकारी असतील किंवा वरचे, असं काही नसेल की हे मंत्रालयापर्यंत सगळे पैसे जात असतील ह्याच्यातून। कारण की ह्याच्यामुळेच हे वाळूचे निलाव निघत नाहीत ना। बघा, जिथं जिथं वाळू आहे, वाळू काढण्याचे पॉईंट आहेत, अशा सगळ्याच ठिकाणचे निलाव होणं गरजेचं आहे। म्हणजे जर सरकारनं निलाव नाही काढला तर हे चोरून तर वाळू घेऊनच जात आहेत। मग चोरून जर वाळू घेऊन जात आहेत तर मग निलाव का काढला जाऊ नये? निलाव जर काढला तर शासनाला त्याच्या महसूल तरी मोठ्या प्रमाणात मिळेल। आता निलाव नाही आणि हे वाळू चोरून नेतात, हा सगळ्याचा सगळा पैसा अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जातो।
अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन असेल किंवा त्याच्यावरती जे काय असतील त्या सगळ्यांच्या खिशामध्ये हा सगळा पैसा जातो. तर याच्यासाठी निलाव काढणं तितकंच गरजेचं आहे. तर असंच बघा की आता हे आपल्या तालुकाची चर्चा झाली किंवा महाराष्ट्राची चर्चा झाली की वाळू हे किती अधिकाऱ्यांना कटक्ष कारवाई केली, अक्षरशः मोका लावला, जेलमध्ये घातलं वाळू तस्करांना, तरी वाळू थांबणार नाही. ते वाळू तस्कर जेलमधनं सुटून आले की पुन्हा तेच धंदा करणार, सुटून आले की तोच धंदा करणार. ते म्हणजे हे चालूच राहणार आहे. ह्याच्यासाठी मग जर वाळूचे निलावच केले, अशी तर चोरून वाळू जातीच कमीच होती. मग निलावच केला तर सरकारला महसूल मिळेल, परंतु सरकार जाणीवपूर्वक निलाव करत नाही आणि चोरून वाळू नेण्यासाठी वाव निर्माण करत असतं. असंच आपल्याला एकंदरीत काही या गोष्टीमधून दिसतंय. आता इंदापूर तालुक्याच्या उजनी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाळू आहे. तसंच उजनी धरण वगळता इंदापूरच्या निरा नरसिंगपूर या पट्ट्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाळू होती. आता तिथली ते वाळू तस्करांनी वाळू नेऊन अक्षरशः वाळू सगळी संपून गेलेली आहे. म्हणजे शासनाला निलाव सुद्धा आता काढता येत नाही, कारण की वाळूच राहिली नाही. आता निलाव कशाचा काढायचा? मग असंच काहीच आता उजनी धरणाच्या बाजूला सुरू झालेला. म्हणजे उजनीचा पट्टा हा दौंड तालुक्यापासून सुरू, म्हणजे पुण्याची हद्द सोडली की दौंड तालुका आणि खाली इंदापूर तालुका, त्याचबरोबर पलीकडे जर बघितलं आपण तर पलीकडच्या बाजूला करमाळा तालुका येतो. म्हणजे दोन्ही बाजूला वाळू काढण्याचं, वाळू तस्करांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण आहे. जसं की दौंड तालुक्यामध्ये वाळू काढली जाते, इंदापूर तालुक्यामध्ये मधल्या काही वाळू तस्करांकडून वाळू काढली जाते, तसंच करमाळा तालुक्यातल्या सुद्धा वाळू तस्करांकडून वाळू काढली जाते. तसंच उजनीच्या बाजूला सुद्धा इतर हद्द येते, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाळू काढली जाते. तसंच ते पाणी खाली सोलापूरपर्यंत जातं, त्या पट्ट्यात सुद्धा वाळू काढली जाते मोठ्या प्रमाणामध्ये. मग जर ह्याच्या वाळूचा निलावच जर केला गेला तर सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यातून महसूल मिळू शकतो, परंतु तो जाणीवपूर्वक निलाव केला जात नाही. जसं की बघा, महाराष्ट्रभर गुटखाबंदी आदेश लागू केला. अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारनं गुटखाबंदी लागू केली. 107 कोटी रुपयाचा महसूल हा राज्य सरकारला मिळत होता, परंतु तो बंद केला आणि गुटखा महाराष्ट्रात कागदावरती बंद आहे, परंतु अक्षरशः मंत्रालयामध्ये सुद्धा गुटख्याच्या पुड्या मिळतात. मंत्री संत्री, आमदार, खासदार, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, सगळे सरकारी कर्मचारी, अनेक लोक ह्याच्यातले गुटखा खातात. मग जर गुटखा बंदी आहे तर हा गुटखा नेमका येतो कुठनं? पोलीस स्टेशनच्या पुढं ज्या टपऱ्या असतात अशा ठिकाणी सुद्धा गुटखा मिळतो. मंत्रालयाच्या समोरच्या टपऱ्यांमध्ये सुद्धा गुटखा मिळतो. पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त कार्यालय असेल ह्यांच्या समोर जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा उपलब्ध होतो. म्हणजे सरकारला मिळणारा जो 107 कोटीचा महसूल हा बुडवला आणि पोलिसांकरवी महसूल हप्ते सुरू झाले. म्हणजे गुटखा हा प्रत्येक दुकानामध्ये मिळतोय, सगळीकडे मिळतोय. म्हणजे त्याच्याकडनं महिन्याला हप्ते सुरू झाले गुटखा विक्रीचे. म्हणजे असंच सुरू झालेलं आहे सगळं की बाबा त्यांना हे सरकारला महसूल जाणारा बंद करायचा आणि हप्ते सुरू करायचे, अशाच पद्धतीचं हे सगळं आहे. डान्स बार बंद केले. RR पाटील हे गृहमंत्री असताना महाराष्ट्रातले डान्स बार बंद केले गेले, परंतु डान्स बार कुठं बंद आहे? अख्ख्या महाराष्ट्रभर तर डान्स बार सुरूच आहे. मुंबईला गेले तुम्ही, नाशिकला गेले, नागपूरला गेले, पुण्याला गेले, मोठ्या मोठ्या शहरामध्ये जावा, तुम्हाला डान्स बार तिथं चालूच दिसत आहेत. म्हणजे महाराष्ट्रभर 4-4.5 हजार डान्स बार आहेत आणि हे सगळे जर बंद केले आणि ह्यांना जर हप्ते सुरू केले, जर बघा 4,500 गुणिले 2 लाख रुपये महिन्याचा हप्ता पकडा, 3 लाख रुपये, 2 लाख रुपये एका डान्स बारला महिन्याचा हप्ता आहे. 2-4 आता तो 5 लाखावरती गेला असेल, 5-5 लाख महिना. 4,500 हजार डान्स बार गुणिले 5 लाख रुपये करा, करोडो रुपयांचा हप्ता हा डायरेक्ट जमा होतो आणि तो डायरेक्ट मंत्रालयापर्यंत जातो. मंत्रालयात डायरेक्ट हप्ता येतो. म्हणजे काही धंदे असे असतात की काही धंद्यावरती पोलिसांना जायचं असतं, काही धंद्याला डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या PIचा डायरेक्ट हप्ता असतो, कोणी हवालदारांना जायचं नाही. काही धंदे असे असतात की SP लेवलला हप्ते असतात, डायरेक्ट SP
तिथं पोलीस स्टेशनचा एकही माणूस जात नाही. जसं की कसिनो म्हणून एक हे एक 2 नंबरचा अड्डा आहे मोठा, कसिनो बार म्हणून असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच धंदे तिथं पाहायला मिळतील. तो डायरेक्ट SP लेवलला त्याचे हप्ते असतात. असंच काही धंद्यांचे डायरेक्ट मंत्रालय लेवलला हप्ते असतात. म्हणजे जसं की मी आता डान्स बारबद्दल सांगितलं, अशाच पद्धतीचं सगळीकडे झालेलं आहे. तर शासनाचा महसूल बंद करायचा आणि हप्तेखोरी वाढवायची, हप्तेखोरीला चालना द्यायची, अशा पद्धतीचे हे सगळे धंदे आहेत. असंच काहीसं वाळू बाबतीत सुद्धा आहे. तर तेच इंदापूर तालुक्याला सुद्धा वाळूचं मोठं ग्रहण लागलेलं आहे. तहसीलदार असतील, PI असतील, इंदापूर पोलीस स्टेशनचे, हे वारंवार वाळू तस्करांवरती कारवाई करत असतात. परंतु वाळू तस्कर मात्र त्यांचं एकही ऐकत नाहीत असं दिसतंय आपल्याला. ह्यांचा राऊंड संपला, समजा 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत किंवा 2 वाजेपर्यंत हे राऊंड मारत असतील, तेवढा राऊंड संपला की पुन्हा ते वाळूचं चालू होते आणि पहाटेपर्यंत वाळूच्या गाड्या सुरू राहतात. आता त्याचे काय माझ्याकडं फोटो सुद्धा आहेत, तर व्हिडिओ पण आहेत त्या वाळूच्या गाड्यांचे. बघा, तुम्हाला दाखवतो. आता हे अशा पद्धतीनं जर वाळू दिवसा डावळ्या, हो का, रात्री पाठीचं हे, हो का, ट्रॅक्टरमधून वाळू भरून नेली जात आहे. ही वाळू आहे, हा ट्रॅक्टर. हे इंदापूर तालुक्यातलं उदाहरण आहे मित्रांनो. म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये बघा कशा पद्धतीनं वाळू तस्करी केली जाते. आता ही वाळू तस्करी फक्त एका गावापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर ही बघा, शहा असेल, कांदळगाव असेल, महादेवनगर असेल, हिंगणगाव असेल, पारेकर वस्ती असेल, फलफली वस्ती असेल, वर पळलदेव असेल, जो हा नदीचा पट्टा आहे सगळा, या नदीच्या पट्ट्यामध्ये सगळीकडे रात्रभर वाळू उपसली जाते. आणि हे रात्रभर वाळू उपसत असताना तिथं बघितलं जात नाही की एखादी समोरनं गाडी येते किंवा काय येतंय, हे पाहिलं जात नाही. अशा बेफान गाड्या पळवल्या जातात की ऍक्सिडेंट होईल, गाड्या धडकतील, अशा पद्धतीच्या गाड्या पळवल्या जातात. परंतु ह्याला लगाम लावणारं जे पोलीस प्रशासन आहे किंवा महसूल प्रशासन आहे, हे सुद्धा हातबल झालेल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. म्हणजे पोलीस प्रशासन सुद्धा किती हातबल झालं या सगळ्या गोष्टींकडं, हे सुद्धा आपल्याला दिसते. आता त्यातल्या त्यात गेल्या एक 4-5 दिवसामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारात जी जप्त केलेली वाळू आहे, या वाळूवरती सुद्धा वाळू चोरांनी डल्ला मारला. आता त्याचं सुद्धा आपल्याकडं बघा, हे JCB दिवसा ढवळ्या वाळू भरून नेलेली पोलीस स्टेशनच्या आवारात वाळू चोरांनी. आता ह्या वाळू चोरांची काय एंट्री नाही, काय नाही. आता पोलीस स्टेशनच्या आवारातनं वाळू कधी भरून नेली जाऊ शकते, तर ज्यावेळेस कोर्टाचा आदेश येतो, तर तो आदेश काय येतो कोर्टाचा, की ती वाळूचा निलाव करा आणि ती वाळू विकून टाका, असा आदेश कोर्टाचा असतो. परंतु असा कुठलाही आदेश कोर्टाचा नाही की ही वाळू विकून टाका. परंतु हे वाळू तस्करांना आता ही वाळू दिवसा ढवळ्या, बघा हे हायवा आहे, हे पोलीस स्टेशनच्या CCTV मध्ये आला असेल, परंतु पोलिसांकडनं साधा गुन्हा सुद्धा दाखल केला गेलेला नाही अद्याप तरी या गोष्टीवरती गुन्हा दाखल होणं या वाळू तस्करांवरती गरजेचं आहे. आता काही सांगितलं जाईल की बाबा घरकुल योजनेसाठी दिली ह्याच्यासाठी, पण कोर्टाचं तसं पत्र आहे का की बाबा घरकुल योजनेसाठी ही वाळू द्या, असा कोर्टाचं पत्र असेल तरच ही वाळू दिली तर हरकत नाही. परंतु अशा पद्धतीनं जर वाळू चोरी होत असेल पोलीस स्टेशनच्या आवारातनं, तर ही सुद्धा बाब गंभीर आहे. आता याबाबत पोलीस निरीक्षक अनभिन्न असतील, त्यांना माहिती नसेल काय झालं, काय प्रकरण घडलं, परंतु अशा गोष्टींकडे सुद्धा पोलीस निरीक्षकांनी लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे वाळू तस्करांची मजल ही अक्षरशः पोलीस स्टेशनची वाळू चोरून नेण्यापर्यंत गेलेली आहे, हे सुद्धा आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर बघा, लवकरात लवकरच अशा गोष्टींवरती कारवाई व्हावी किंवा रात्रभर जी वाळू चोरी सुरू आहे, ही वाळू चोरी सुद्धा तात्काळ थांबली पाहिजे, असंच काहीसं सर्वसामान्य नागरिकांना वाटतंय आणि पर्यावरण सुद्धा वाचलं पाहिजे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.